सकाळी आम्ही 8 वाजता ह्याच्यामध्ये पीठ घालवतो, समजलं? मिक्स करायचं मैदा, हा ह्याच्यामध्ये साखर, मैदा, आपस ह्याच्यामध्ये आम्ही घालतो, हा त्यानंतर हे मिक्स झाल्यानंतर आम्ही असं वरती घालतो. हे काढतो असं फुगाचं ठेवतात आमचं. हे पीठ 3 तासानंतर काम करायचं. कधी बा 3 तासानंतर, कळलं? समजलं काय? हा त्यानंतर ते पीठ त्या साच्यामध्ये मारायचं, ते पाव. समजलं का तुम्हाला? हा हे साच्यामध्ये मारल्यानंतर ते साच्यामध्ये पाव फुगायला कमीत कमी 2 तास लागतो. 2 तासानंतर त्या भट्टीमध्ये पाव घालायचे. हे साच्यामध्ये पोळी घातली आता बघा, हे रेडी आहे पोळी. ही पोळी फुगायला कमीत कमी 2 तास लागतात, समजलं? आणि त्यानंतर ती भट्टीला आग घालायची आणि आग घातल्यानंतर ते भट्टीमध्ये पोळ्या सोडायच्या. ही लाकडं पेटवा लागतात. ती लाकडं कमीत कमी 320 टेम्परेचर पाहिजे. 320 झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये सोडायचं, सोडतात, म्हणजे ते साचे घालतात. साचे घालायचे. जर टेम्परेचर कमी राहिलं मग पोळ्या व्यवस्थित येत नाही. परत दुसऱ्या लागून दुसरा साचा, असा तिसरा साचा, असं पूर्ण भट्टी मारायची. आणि त्यानंतर 10 मिनिटांनंतर ते कलर पडल्यानंतर पाव घालायचे पाहिजे. हा आमच्याकडे पोळी असते, काचवण्या असत्या, गोलउंडे असतात, पाव असते, काकणं आम्ही करतो, समजलं? 5 प्रकार आम्ही याच्यामध्ये करतो, समजलं ना? तुम्ही खाता ना काचवणे, पाव, पोळी खाता ना? तेच ते.